नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे पूर्ण बरे होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 गोमूत्र, 2 तूप, 3 लिंबू पाणी, 4 कडुलिंबाचा रस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कडुलिंब रस हे योग्य उत्तर आहे। रोज एक लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 पित्त, 2 सांधिवात, 3 मूतखडा, 4 शुगर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांधिवात हे योग्य उत्तर आहे। पृथ्वीवर उगलेली पहिली भाजी कोणती? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 लौकी, 2 पालक, 3 बटाटा, 4 कारलं। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बटाटा हे योग्य उत्तर आहे। शरीराचा कोणता भाग आगीत जळत नाही? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 दात, 2 नाक, 3 नखे, 4 हाडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दात हे योग्य उत्तर आहे। जेवल्यानंतर काय खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 कडीपत्ता, 2 चिंच, 3 सुपारी, 4 आवळा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आवळा हे योग्य उत्तर आहे। जास्त अंडी खाल्ल्याने शरीरात काय वेगाने वाढते? या प्रश्नाचे पर्याय: 1 उंची, 2 ताकद, 3 दिमाग, 4 वीर्य। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताकद हे योग्य उत्तर आहे। फेअर अँड लव्हलीमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 गाय, 2 डुक्कर, 3 बकरी, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे योग्य उत्तर आहे। कोणत्या देशात सर्वात जास्त काळी लोक राहतात? या प्रश्नाचे पर्याय: 1 नायजेरिया, 2 भारत, 3 जपान, 4 चीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायजेरिया हे योग्य उत्तर आहे। आमलेट खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 हाडांचे रोग, 2 दमा, 3 पित्त, 4 कॅन्सर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हाडांचे रोग हे योग्य उत्तर आहे। कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नये? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 पित्त, 2 कर्करोग, 3 हृदयरोग, 4 मूतखडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूतखडा हे योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।